15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य भेटलं होतं. तर आपण दरवेळेस शाळेमध्ये जात होतो आमच्या जुन्या शाळेत. पण आज काय आपलं चॅलेंज असल्यामुळे आपल्याला काही जाता येत नाही, सगळंच स्किप करणं लागतं. हे पण लोक ते 2 जोडे आलते आणि त्यासोबत कुत्रा आलतं. कुत्र्याला पण डेकॅथलॉनचं, त्यांचं पण रेनकोट डेकॅथलॉन पुरं काय म्हणते त्याला खालून वरून सगळं डेकॅथलॉन. तर चला स्किपिंग एक्सरसाइज झाला. पहिले मन नाही भरलं होतं, आता थोडंसं 500 मारले, थोडेसे 500 नाही 700-800 स्किपिंग झाला कम्प्लीट आपल्या. मॉर्निंग. तर आज आपण आलो साऊथ सिटी टेकडीवर. तर आज आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य भेटलं होतं. तर आपण दरवेळेस शाळेमध्ये जात होतो आमच्या जुन्या शाळेत. पण आज काय आपलं चॅलेंज असल्यामुळे आपल्याला काही जाता येत नाही, सगळंच स्किप करणं लागतं. कारण की आज वर्कआउट होता आपला. आज काय 15 ऑगस्ट आला आणि संडे पण आला. तर आज आपले हा संडे नाही यार मला वाटलं संडेच, आज शुक्रवार आहे आज, त्याच्यामुळे आज सुट्टी कंपनीला पण. त्याच्यामुळे आज आपण हिल वर्कआउट केला, कारण की लॉंग एकदा केलं तर आपण हिल वर्कआउट झालं 2-4 हप्ते झाले, 1-1.5 महिने झाला आपलं झालाच नव्हता. तर सगळे पोरं येताना सगळे शाळेत चालले होते, रॅल्या बिल्या सगळं निघते आज. तर आपण इकडं वर्कआउटला आलो, कारण की डिसिप्लिन आपलं. तर चला. अरे तर एक तुम्हाला दाखवतो बघा, हे कॅक्टस आहे बघा, कॅक्टसचे हे फुल असतं बघा. एक पाळलं होतं आपण खाली, काय लाल निघतं. फोड रे, काठी आहे बरं त्याला, खाली ठेवून फोडण्यात असं लाल असतं ते खायचं. मी व्हिडिओ मध्ये बघितलं होतं मी. फोड त्याला एकदा दगडांना पूर्ण. अरे हो, लाल कलरचं असं फळ येतं बघा त्याला. तर चला वर निघू आता. तर मागच्या वेळेस आलतो आपण, तर एवढे झाडं नव्हते उगले. आता बघा पूर्ण झाडं उगले. आपण मागच्या म्हणजे उन्हाळ्यात आपण येत होतो, जवळ आपण फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये, तर इथून खाली जाऊन वरती यायचो. पूर्ण हे झाडे पूर्ण वाळलेले होते, काहीच नव्हतं पहिले. आपल्या जुन्या व्हिडिओ मध्ये बघा. आता बघा पूर्ण झाकून गेलेले. हेच असतं पावसाळ्यात आणि हिवाळ्यात झाडं वाढते, उन्हाळ्यात सगळं कोरडं होऊन जातं. इथून मारत होतो आपण बघा, इथून खालून वरती येत होतो, इथून चालतो ना. तर चला वर जाऊ आता.
कामाचं नसतं. वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. आता रेग्युलरच्या जागेवर आपण वॉर्मअप करतो याच ठिकाणी. आता काय करू, आजचा वर्कआउट हिल ट्रेनिंग अशी वेगळी करू. आज काय करायचं, हिल ट्रेनिंग आज काही हार्ड करणार नाही, आपण एकदम सॉफ्टच करणार आहे. आणि सगळ्यात जास्त वरती जो वर्कआउट करणार तो वेगळा करू. तर चला रेग्युलर मधला जे स्टेप वर्कआउट आहे तो करू पहिले. आपण खाली जाऊ, स्टेप वर्कआउट आपला काय ते बघू. चला तर आपण 3 सेट मारले स्टेप वर्कआउटचे एकदम पाय फ्री होण्यासाठी. तर चला दुसरा वर्कआउट काय ते बघू. चला वर जाऊ आता वर्कआउट करायला, कारण की हे रनिंगचं वर्कआउट काय झालं, आपला बुटाचा प्रॉब्लेम आहे. बुट बा कोणी चिकणे झालेले खाली. तर तिथून काय होतं माहिती का, माती आहे, माती स्लिप मारीन बुटा बा दगडावर पण. हां दगडावर पण शेवाळ साचलेलं आहे, त्याच्यामुळे शेवाळ साचलं ना स्लिप मारतो बूट. त्याच्यामुळे आज आपण ब्लॉक वर्कआउट टाईपच करू आज. तर चला वरती जागा आहे आपल्याला वर्कआउट करायला, ते बघू. पाऊस पण खूप जास्त आला ते पण बघू. पाऊस चालू झाला, करणला तर जोशीन पावसात. तर चला काल तर सीन मध्ये करणार, काल ॲप्स मारले, स्ट्रेचिंग केली फुल स्ट्रेचिंग केली, स्ट्रेचिंग संपली पटकन आणि नंतर पाऊस गेला. असं सीन झालं. तर चला आता वर निघू. आता वर आलो बघा आपण. वर असा एरिया आहे, पलीकडे छत्री आहे, पाऊस लागत नाही मोठी. तर आपण इथं ब्लॉक वर्कआउट करू. चला काय करायला, हां ते ठेवून मग एकदम मोकळं वाटत होतं. आता पूर्ण 4 बाजूने झाडच झालं बघा, पूर्ण पॅक झालं. पहिले डायरेक्ट ट्रान्सपरन्सी इकडून तिकडे दिसत होतं आपल्याला. आता पावसाळ्यामुळे झाडं वाढते सगळे बघा, पूर्ण जंगलवाणी दिसू राहिले सेम. पाऊस चालू झाला आता. चला काल आपण पावसावर वर्कआउट केला, आज पावसावर वर्कआउट करू.
इकडे 5 मिनिटं. तर आज पावसात करणार आहे आपण वर्कआउट. चल चल ना. तर आपला लेग शफलमधला दुसरा वर्कआउट केला आपण. त्याचे 3 स्टेप मारले. आत्ताची 3 स्टेप मारले आपण. तर चला आता स्टेप थोडी हाय घेऊ आता. तर चला तिकडं इज्जत करता येत नाही, पलीकडसाठी आपला तिकडे करू. चले हो लास्ट एवढी ठेवायला लागेल. लास्ट तर आपला लॉक वर्कआउट कंप्लीट झाला. आता काय करू, वेगळा वर्कआउट करू. आता चला जंप, रॉक जंपमध्ये.
झोपला नाही आला रे. तर पावसामुळे कॅमेरा आपल्याला लावता येत नाही तिकडं. तर आता काय करू आपण इथूनच खाली जाऊ अजून परत इथून वरती येऊ. तर आपण लेग फ्री केले. आता काय केलं, आता आपण आपला रेग्युलर मधला वर्कआउट आहे स्किपिंग. त्याला स्किपिंग मारवलं. हा माझ्या हरे महादेव हा काय हरे महादेव. तर चला स्किपिंग वर्कआउट झालं कम्प्लीट. आता नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. आपला वर्कआउट झाला कम्प्लीट. तर पुरा पाऊस होता. पावसाने काय झालं, मोबाईल लावता आलं नाही, एकदम ब्लर मारून राहिलं. कारण पाण्याचे कॅमेरा आले ना तर एकदम होतं. आणि आपल्याला कॅमेरा सेट करता येत नाही, कारण की बरं झाली छत्री तर आहे. नाही आपली पुरी आज इंडिकेटर लागले असते पुरे. त्या छत्रीमुळे आपण वाचलो, नाहीतर दुसरीकडे उभं राहायला जागा नव्हती आपल्याला. एक तर आपण डोंगराव आलेलो आहे, खाली उतरलं जायचं भिजणार होतं सगळं आपण. असं पण पूर्ण टोटल भिजलो. तू कोरडा आहे थोडासा. तर चला आता काय झालं, आपलं ॲप वर्कआउट बाकी राहिले. ॲप वर्कआउट मारू आपण. स्किपिंगचं आपण 2 ते 3 सेट मारले फक्त, जास्त नाही मारले. पण एवढ्यात आपलं सॅटिस्फाय नाही, आपण परत मारू. 30 सेकंद.
पाच सेट झाला. 500 पाच सेट झाला. 500 कंप्लीट झाला. चला आता काय करू आज माहिती आज बाकी आता आज टोटल मारू आपण. तर चला स्किपिंग एक्सरसाइज झाला. पहिले मन नाही भरलं होतं. आता थोडंसं 500 मारले आणि थोडेसे पहिले 500 नाही 700-800 स्किपिंग झाला कम्प्लीट आपल्या. आता काय करू ॲप्स वर्कआउट आहे. ॲप्स वर्कआउट मारू. चला अरे झाली सगळे 2 मिनटं पाय आलेले जसे झाले म्हणे. आपण बोललं झालं वाटतं. स्किपिंग कम्प्लीट झालं आपलं. आता स्किपिंग म्हणजे स्किपिंग ॲप कम्प्लीट झालं. तर आपण ॲपचं मारले वर्कआउट म्हणजे आपला डेलीचा जो शेड्यूल होता स्किपिंग ॲप आणि त्याच्यानंतर काय म्हणतात आपण बॉक्स डिप्स आज नाही मारणार डिप्स कारण मारायला जागा नाही आता सगळं बोललं झालेलं आहे इथं. तर चला हे 2च वर्कआउट आज कंटिन्यू करू. उद्याच्या याला काय करू स्पेशल डिप्स मारू. तर चला दोन दगड भेटा काढून ठेवतो कोरडे आहे. हा बरोबर कोल्ड राहते त्यांना काही पावसात. अरे यार बाय गाडी आता काना तरी झाकून घेईल. झटकून घालावर की तिला. चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आता जायची तयारी करू. आता हे घालायला ते थोडं खाऊन घेतो. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आज आपण केलं बॉक्स वर्कआउट हिल ट्रेनिंगचा. तर पावसामध्येच होतं आज. सगळ्यात काल पण सेम हीच कंडिशन झाली बरं. आता बघा आपला वर्कआउट झाला कम्प्लीट. स्ट्रेचिंग केली सगळं आवडलं. पाऊस गायब. वा पाऊस पुरा गायब झाला. तर हीच कंडिशन आहे. काल पण आलं हेच झालं आपलं. पाऊस होता तेव्हा आपण वर्कआउट केला पटापटा आणि जेव्हा वर्कआउट कम्प्लीट झाला तेव्हा पाऊस गेला. आता पण सेम कंडिशन आहे. वर्कआउट झाला पाऊस गेला डायरेक्ट. तर चला
परत पाऊस चालू झाला भाऊ. काय कर वारं होतं रे, वारं आहे सीन काय जबरदस्त सीन आहे समोर बघा ना. तर चला खाली निघू आता आपण. मग पाणी झालं पुरं पाणी. इथून पळत होतो पाणी वाहून राहिलं आता इथून. आपण इथं केलं असतं रे, पण थोडंसं बुटाचा प्रॉब्लेम. आपले बुट थोडे खराब झालेले आहेत, थोडं बजेट नाही आपल्याकडं. आणि ते आता तीन रे कुत्र्यानं ते आलते, ते 2 जोडे आलते आणि त्यासोबत कुत्रा आलतं. कुत्र्याला पण डेकॅथलॉनचं, त्यांचं पण रेनकोट डेकॅथलॉन पुरा काय म्हणते त्याला खालून वरून सगळं डेकॅथलॉन. तर कुत्र्याचं ते वरचं जॅकेट असतं ना, ते 2-3 हजारचं होतं. आला हो घेऊ आपण पण घेऊ. आपल्याकडे आलं पहिले डेकॅथलॉनला जाऊ भाई आपण. आपलं इन्कम चालू झालं पहिले डेकॅथलॉनला जाऊ. काय म्हणला काय म्हणला पाणीच पाणी झालं हो. ठीक आहे पायऱ्यावर पाणी वाहू राहिलं. कोरडा असेल तो थोडा घर पुरं कोरडा आहे. वल्ल झालंच तो नाही कोरडे वर्कआउट झाला आणि पाऊस स्टॉप गेला बघा टोटल. गोष्ट आहे पावसात वर्कआउट करायला मजा येते, ती एक वेगळीच मजा आहे. तुम्हाला धबधबा दाखवतो बा, छोटा धबधबा बघा. हा भारी पाणी पडलं तुम्ही सगळं खाली जाणं. हे पण धुऊ का? काळा आहे माझा.